गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। दरम्यान बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ गावात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने 4 एकरात कांदा आणि हळद पिकाची लागवड केली होती। शेवटच्या क्षणी काढणीला आलेल्या हळद आणि कांदा पिकाची शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसलाय, ज्यामुळे मांगुळ येथील शेतकरी रमेश काकड यांचे 150 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे। दरम्यान झालेल्या नुकसानाचा अजूनपर्यंत कृषी विभाग किंवा संबंधित विभागाचे कोणीही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत, ज्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे। या दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात यावी अशी मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे। माझं नाव रमेश पाटील काकड, मी मांगुळ येथील रहिवासी असून माझी 2 एकर हळद होती आणि 2 एकर कांदा होता। आणि ह्या कांद्याला भाव नसल्यामुळे आम्ही कांदा साठवणूक करून ठेवला होता आणि व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करून ठेवलं होतं। पण या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि माझा सर्व स्टोरेज केलेला कांदा ओला चिंब झालेला आहे आणि हळद पण तशीच मी साठवणूक करून ठेवली होती आणि त्या हळदीचं पण नुकसान खूप झालेलं आहे, सर्व ओली झाली आहे आणि त्याला कवडी मोल भाव मिळेल असं वाटत आहे मला। आणि तुमची काय मागणी? माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमच्या या नुकसान झालेल्या मालाचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी। कोणी अधिकारी आले होते का पंचनामा? नाही, कोणी आलेलं नाही। महसूल विभाग कोणी आलेलं नाही, तहसील कार्यालय कोणी आलेलं नाही। आमची एवढीच की आमचा पंचनामा होऊन आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात यावा।